आज प्रत्येक बार प्रभू येशूच्या पवित्र आणि गौरवात आपण प्रत्येक जण इथे हजर आहात आणि विशेष करून जेव्हा हा पहिला रविवार आहे, सर्व प्रसन्न आहात? प्रेज द लॉर्ड. प्रभूची विधी तर आहेत, परंतु वर्षाची पहिली आहे आणि अनेक जण लॉकडाऊन मध्ये देखील या विधीपासून वंचित राहिलेले आहे, यापासून दूर राहिलेले आहे. आणि आज जेव्हा आपण या विधीच्या संवेद इथे आपण जॉईन होत असताना परमेश्वराचा आत्मा मध्ये आहे. आणि यामुळे आज आपण परत एक बार आपलं पवित्र शास्त्र आपल्या समोर ठेवूया. प्रत्येकाने आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया, कारण की आज जे वचन येणार आहे ते अतिशय महत्वाचं असं वचन आहे. कारण की वर्षाचा थीम देखील आहे 31 तारखेला मी आपल्या प्रत्येकाला सांगितलं होतं, दरवर्षीच प्रमाणे सांगितलं होतं की एक वचन जे आहे ते आपल्यासाठी आपण थीम म्हणून किंवा बोध वचन म्हणून आपण ऐकत असतो. आणि आपल्याला या गोष्टीची प्रचिती आहे की वर्षभर देव त्या वचनाच्या कर्वे आमच्याशी बोलतो, आम्हाला बळ व शक्ती देतो. तर या वर्षीचं जे वचन आहे ते आहे अनुवाद याचा 4था अध्याय, अनुवाद याचा अध्याय 4 आणि वचन 4 आणि वचन 5 आणि 6, 4, 5, 6. अनुवाद याचा 4था अध्याय 4 ते 6 मी आपल्यासाठी वाचतो, आपण हायलाइट करून ठेवा. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिकटून राहिला ते सगळे आज जिवंत आहात. पहा, ज्या देशाचे वतन मिळवण्यास तुम्ही जात आहात त्या पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकवले आहे त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावे, कारण त्याच्यामुळे देशाच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही शुद्ध समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे असं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर या दिवसामध्ये जेव्हा अनेक लोकांनी कोरोनाच्या समयामध्ये ताळीवाला रोडच्याकडे बघितलं, ताळीवाला रोडच्याकडे जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपल्याला एक गोष्टीची जाणीव झाली की खरोखर या परिसरात लोक खरोखर समंजस आणि बुद्धिमान आहेत आणि त्यामुळे हे लोक सुरक्षित राहिले. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की आपला ताळीवाला रोड खूप सुरक्षित असावा? यस, प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचे हात वर आहेत, कारण की आपल्याला सांगायची गरज नाही. आपण ग्रीन झोन मध्ये होते, गव्हर्नमेंट देखील सांगतं की नाही ताळीवाला रोड सुरक्षित. हे शुद्ध लोकांचं समंजस लोकांचं देश आहे, राहण्याचं स्थान आहे. आणि ते का आहे, का असावं याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. आणि यामुळे आपण जे जीविताच्या भूमीवर आहात, जे सर्व जिवंत आहात, का जिवंत आहात? कारण की देव परमेश्वर याला आपण चिटकून राहिला. परंतु नुसतं चिटकून राहणं पुरेसं नाही, तर पुढची वाटचाल जी आहे 21 मध्ये ती देखील महत्वाची आहे. आणि त्याबद्दल वचन सांगितलं की तुम्ही ज्या देशाचे वतन मिळवण्यात जात आहात त्यास पाळण्यासाठी मी तुम्हाला जे नियम शिकवले, जे विधी शिकवले त्याप्रमाणे तुम्ही चालावे, त्याप्रमाणे तुम्ही चालावे. इथे आम्हाला 2 गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट ही आहे की प्लीज मागे मला डिस्टर्ब होते, शांत बसा. मंदिर आहे, पवित्रता पाळा, नो डिस्टर्ब. परत एक बार मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हे जे विधी नियम आहे नुसतं जिवंत राहण्यापुरतं नाही, आपण सर्व काही अमर झालेलं नाही. डोस किंवा वॅक्सिन घेतल्यानंतर कधीच मरणार नाही असंही नाही. पण हे देखील टाकू शकत नाही वॅक्सिन घेतल्यानंतर मला कधी कोरोनाच होणार नाही असं देखील नाही. तर काही आपल्याकडे असा इलाज नाही की आपण काही सुरक्षितच राहणार आहोत, काही कोरोना वॅक्सिन घेतल्यानंतर मृत्यू होणारच नाही. सगळ्या गोष्टी आहेत, परंतु दुसरं एक आणखी जीवन आहे ज्याला म्हणतो युगानुगाचं जीवन. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक. आणि देव म्हणतो की या जगामध्ये तर तुम्ही जिवंत राहणारच आहात, कारण की तुम्ही मला चिटकून राहिलेला. परंतु माझे आणि विधी आणि नियम तुम्ही पाळले तर तुम्ही
तुम्ही त्या देशामध्ये जिथे तुम्ही जात आहात त्या देशामध्ये देखील आशीर्वादित असं करणार आहात. प्रेज द लॉर्ड. आपला देश कोणता आहे? युरोप आहे का? अमेरिका आहे का? कुठे युरोप आहे का? भारतापेक्षा वाईट कंडिशन आहे तिथे. अमेरिका युरोप मध्ये नको, गाडीवाला रोडच बरं आहे, हे सगळं चांगलं आहे. तिकडे आपल्याला पाठवलं तर तिकडच्या लोकांना विमानात जा, तिकडच्या लोकांना येऊच देत नाही, कारण की तिकडे परिस्थिती गंभीर आहे. आपला देश युरोप नाही, आपला देश अमेरिकेने जरी हे राष्ट्र ख्रिस्ती राष्ट्र असलं पण तो आपला देश जीवन देश आहे. प्रेज द लॉर्ड. ते नवे यरूशलेम आहे, ते देवाचं राज्य आहे. तिथे तुम्हाला जायचं तर काय करावं लागेल? विधी व नियम. आज तुम्ही देवाला चिकटून राहात म्हणून जिवंत आहात, परंतु यापुढे तुम्हाला विधी आणि नियम पाळत त्या राष्ट्राकडे जायचं आहे जे देवाने दुधामधाचा प्रदेश, ज्याला त्या समय कनान असं म्हटलेलं आहे, परंतु आपल्यासाठी तो इस्रायल देखील कनान नाही, तर आपल्यासाठी ते राष्ट्राचं नाव आहे सियोन देश, स्वर्गीय राष्ट्र. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना तिथे जायचं? यस, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना इथेच राहायचं? काही लोकांना दोन्ही हात होते. तिथे राहायचं आपल्याला, जोपर्यंत देवाने ठेवलं तिथं राहायचं आहे, परंतु आपल्याला जायचंय त्या देशाकडे, परंतु त्यासाठी आपल्याला विधी आणि नियम पाळायला हवे. आता प्रश्न परत एक बार मी फिरून येतो की हाच आहे की खरं या 8 ते 9 महिन्यामध्ये किती लोकांनी विधी आणि नियम वचनासंदर्भात धार्मिक लोकांना आवडेल असे पाळलेले आहे? हाच वार करायला लावणार नाही. परंतु प्रियांनो, आताचा काळ जो आहे, परत एक बार जेव्हा आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत, मी परत एक बार आपल्याला हे सांगू इच्छितो, हा समय जो आहे, हे मंदिर जे हे एंटरटेनमेंटची जागा नाही. इथे नुसतं ज्ञान बुद्धीचे काही गोष्टी पेरले जात नाही. इथे काही खूप चांगलं आचरण करणारा कॅरेक्टर घडवण्याचं काम करत नाही. इथे हे मंदिर तारण देणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलेल्या उद्धाराचं कार्य करण्याची जागा आहे. प्रेज द लॉर्ड. हे काही आपल्याला नुसतं काहीतरी आरोग्य मिळणार आहे, मला नोकरी मिळणार आहे, माझ्या घरामध्ये शांती, माझ्या घरातलं दारिद्र्य होईल, माझ्या घरातलं हे सगळं काही मिळणार आहे, परंतु त्यापेक्षा पण पुढे जाणारी गोष्टी जी आहेत त्या गोष्टी देखील तुम्हाला शिकवत आहे आणि ते विधी आणि नियम आपल्याला पाळायचे. त्या लोकांना रास्तच नव्हतं. ते जंगलामध्ये प्रवास करत, ते वाळवंटामध्ये प्रवास करत होते आणि त्यांचं नाव होतं इस्रायल राष्ट्र. आणि तिथे मोशे या लोकांना आज्ञाधारक बनवण्यासाठी, नियम बनवण्यासाठी नियम आणि विधी लावून देते की जर हे तुम्ही पाळले, आज या 8-9 महिन्यामध्ये आपली परिस्थिती फार कठीण आहे. रस्ते शुकशुकाट होते. जसं जंगलात गेल्यानंतर कोणी दिसतं का आपल्याला? वाळवंटात घेतलं तर बिलकुल काही दिसत नाही, नुसतं वाळूच वाळूच. आणि त्याचप्रमाणे या दिवसामध्ये आम्हाला देखील काही दिसत नव्हतं. रस्ते शुकशुकाट, खाण्यापिण्याचे भोजन संपलेले, सगळ्या गोष्टी ठेवून हे लोक देखील अरण्यात जात असताना खाणं पिणं पाणी हे सगळं काही कठीण दिवसातून ते जात होते, परंतु देव त्यांना स्वर्गातून पुरत होता. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्वर्गाचं दिव्यदूतांचं भोजन मना देखील त्यांनी स्वर्गातून त्यांना दिलेलं आहे. वचन असं सांगतं की त्यांचे पाय सुजले नाही, त्यांच्या चपला झिजल्या नाही, वस्त्र हे फाटले नाही, आणि अशा प्रकारे ते चालत राहिले की देव पुरवठा करणारा त्याचं नाव यावेही होता तो त्यांच्या समवेत होता. प्रेज द लॉर्ड. आणि हेच आम्हाला पण मिळालं. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला देखील सर्व आशीर्वाद देवाने दिलेले आहे. परंतु आता लॉकडाऊनच्या नंतर, अनलॉक चर्च आल्यानंतर आम्हाला परत एक बार देव या मंदिरामध्ये आणतो आणि परत एक बार आपल्याला नवीन वर्षामध्ये घेऊन जातो, तर आम्हाला आता काहीतरी वेगळी आणि काहीतरी उत्तम अशी वाटचाल करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि लोक म्हणतात प्रार्थना आम्ही घरी गेलो, परंतु आम्हाला प्रार्थना जमत नव्हती. आम्हाला प्रार्थना करायची इच्छा होती पण प्रार्थना येतच नव्हती. आणि तर म्हणतं की आम्ही बायबल वाचत होतो, बायबल वाचायची इच्छा नव्हती. आम्हाला संदेश आम्ही ऐकत होतो, परंतु ते काही फार कळत पण नव्हतं. थोडं मोबाईलचा पण प्रॉब्लेम होता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे आमच्या घरी काही प्रार्थना झाली नाही, आमच्याकडे कौटुंबिक भक्ती झाली नाही, आम्हाला पाहिजे तसं मंदिर मिळालं नाही. बरं झालं आता मंदिर उघडलं, म्हणजे आता बरं झालं. मंदिर हे मंदिर आहे. तुमचं घर देखील देवाचं मंदिर होतं. प्रेज द लॉर्ड. आज देखील आहे. तुमचं अंतःकरण जीवन देखील देवाचं मंदिर होतं, आज देखील आहे. आणि ते टिकून राहावं. हे मंदिर उघडलं म्हणजे ते मंदिर बंद केलं असं होता कामा.
हे मंदिर रविवार पुरतं किंवा काही ठराविक दिवसापुरते, परंतु ते घरचं मंदिर तर कायम आहे ना प्रिया. आपण काही चर्च मध्ये येऊन आता काय चर्च अनलॉक झालं, चर्च मध्ये येऊन राहायला लागलो असं आहे का? नाही नाही नाही, आपल्याला घरातच जाऊन राहायचंय. तिथे देखील येशू, तिथे देखील आपल्या जीवनामध्ये देवाचा स्पर्श हे होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे काय आता आपण शिकत आहोत ते फार महत्वाचं आहे. अनेकदा आपण म्हणतो की खूप कठीण दिवस होते बाळासाहेब, परंतु मग जेव्हा जेव्हा आम्हाला चांगलं अन्न मिळालं खूप भरपूर खायचं, कारण की आज आम्हाला उत्तम मिळालं. अनेक दिवस जेव्हा व्यक्ती उपाशी राहतो, भुकेला राहतो, तेव्हा त्याला मिळतं तेव्हा तो खातो. बरं, तेच हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे अनेक दिवस आपण मंदिर व त्याची सहभागितेपासून दूर राहिलो, पण आता आपल्याला जी मिळते ते आपल्याला नुसतं खायचं, अपचन करून घ्यायचं, ते साठवून ठेवायचं आहे. म्हणजे ते त्या समयी कामी येणार आहे, कारण की येणाऱ्या दिवसात आणखीन कठीण येतील असं पवित्र वचन आम्हाला सांगतं. आणि त्यासाठी एक वचनाकडे आपण वळणार आहोत. आणि लूका शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 42 वचन हे थीम आहे. आणि यावर आज मी वचन देणार आहे. वचन तेच आहे, ही परत मी बोलत आहे, परंतु आज एक उदाहरण देऊन मी आपल्या बरोबर बोलत आहे, जे आपला खूप परिचयाचं वचन आहे. लूका 10:42. परंतु थोडक्या गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरीने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मार्याने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. कोणता वाटा आहे? खूप संदेश दिलेला आहे. येशूच्या चरणी बसणं, येशूचं स्वागत करून, येशूच्या जवळ बसून त्याचं वचन ऐकणं, त्याची सहभागिता घेण्याचा हा चांगला वाटा मार्याने निवडून घेतलेला आणि तो वाटा तिच्यातून कधी काढून घेतला जाणार नाही. आपल्या घरामध्ये जो येशू आणि त्याचं वचन ऐकण्याचा जो आपण वाटा चांगला निवडला आहे ना, त्याला येशू म्हणतो मी काढून घेणार नाही. तो तुमच्यामध्ये टिकून राहू द्या. तुमचे मोबाईल वरचे संदेश, तुमचे जे काही लॅपटॉप वरचे संदेश, तुमचे जे काही इतर, ते आम्ही निरंतर ठेवा, निरंतर प्रार्थना करा. आजारी असताना आपण किती प्रार्थना करत होतो. आपल्या घरात आयसीयू मध्ये, कोरोना मध्ये होते तर आपली किती प्रार्थना होती. मोबाईलच्या द्वारे आपल्याला माहिती आहे की सगळीकडे जेव्हा वचन फिरत होते तेव्हा आपण किती कळकळीने तळमळीने ऐकतो. काय आपल्याला माहिती काय माहित काय उद्या होईल माझ्या बरोबर, माझ्या शेजाऱ्यांच्या बरोबर. आणि या प्रकारच्या सर्व गोष्टीमुळे जी कळकळ आणि तळमळ होती, जे येशूचा शोध होता, आशीर्वादाचा शोध होता, जे गुडघ्यावर येऊन प्रार्थना होती, जे अश्रू ढाळणे होते, जे चित्त व काळ देखून एक चित्ताने आणि हट्टाने आणि जिद्दीने देवाकडे मागणं सुरू होतं, तो चांगला वाटा होता. आणि तो वाटा तुमच्यापासून हिरावून घेतला जाणार नाही जोपर्यंत तुम्ही नोंदी मानणार. परंतु आता तुम्ही ते दिवस गेले, आता आम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतं, आम्हाला नोकरी करायची, आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला 2 पैसे कमवायचे, आम्हाला घरभाडा द्यायला पैसे आणि आमच्या मुलांची फीस थकलेली आहे, आमच्यावर कर्ज झालेलं आहे. मग तुम्ही म्हणता तोच वाटा कसा काय? मार्था मार्था तू किती दगदग करते आहे. मार्था ती म्हणते घरामध्ये आहे ना, ती पण राबणारी आहे. ती म्हणते येशू ख्रिस्ता मी तुझ्यासाठीच करते, पण मला करावं लागणार, मला थोडी हालचाल करावी लागणार आहे, मला थोडं काहीतरी मेहनत करावी लागणार आहे. पण त्या बाईकडे बघ, जिचं नाव माझी बहीण आहे, तिचं नाव आहे मार्या, येशूच्या चरणी बसून नसते ऐकते. तिला तू काहीतरी बोध कर. परिस्थिती जरी बदलत असली, मार्था आज देखील आहे, मार्या देखील आज देखील आहे, परंतु चांगला वाटा निवडणारा गौरव कोणाला प्राप्त झाला नाही. मार्ताचा काही शाप दिला नाही येशूने, देवाने काही शाप दिलेला नाही. ही देखील बहीण आहे, ही देखील आशीर्वाद आहे, परंतु उत्तम गोष्ट मार्याने निवडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता पाच खोलमध्ये जाणार नाही मार्याला काय काय प्राप्त झालं, परंतु एक गोष्ट आपल्याला देखील माहिती की मार्याला, मार्ताला आपला मेलेला भाऊ लाजर जिवंत प्राप्त झालेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस मार्या, मार्ता तुमच्यासाठी की आज जेव्हा लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्या घरात अनेक असे लाजर आहे जे मृतप्राय अवस्थेमध्ये आहे, असे अनेक लाजर आहे जे पापात आहे, शापात आहे, मंदिरात आहे, चर्च
येशूकडे नाही आणि जगामध्ये पण ते अधर्मात आणि सर्व प्रकारच्या दुष्ट लोकांच्या बरोबर व्यसनामध्ये खेळले गेलेले आहे आणि त्यांच्याकडे बघून आम्ही रडत आहोत, कारण की आम्हाला त्यांच्यावर प्रीती आहे. आम्हाला हवा आहे आमचा भाऊ, आम्हाला हवा आहे आमचा नवरा, आम्हाला हवी आहे आमची बहीण, आम्हाला हवा आहे आमचे प्रियजन माता पिता, आणि ते दूर गेलेले आहेत. आणि ते दूर गेले म्हणजे असे गेलेले आहे की त्यांची काय देखील शाश्वती. लाजरची काही शाश्वती होती का? 4 दिवस गेले, दुर्गंध येतात, संपलंय, आता काहीच नाही उरलेलं तिथे. सडली असं बॉडी 4 दिवस होऊन गेलेले आहे. येशू म्हणतो पुनरुत्थान व वचन आपण बघूया. आणि त्या पुढे येशू ख्रिस्ताने काय म्हटलेले, तो मेला असला तरी, तिथे वचन आहे योहान शुभवर्तमान 10वा अध्याय, आणि यामध्ये आपण हे वचन बघितलेलं आहे. परंतु आपण जेव्हा तिथेच बघतो आणि तिथे आपल्याला असं दिसून येतं की योहान शुभवर्तमानामध्ये वचन 11:25 येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी, जो बोला सगळ्यांना, तो मेला असला तरी तो जगेल. याच आमच्या घरामध्ये अनेक जण अशा अवस्थेमध्ये आहे. आपण म्हणतो तो मेला तर बरं आहे, अशी अवस्था आहे. अशी अवस्था आमच्या घरामध्ये आहे की अनेक व्यक्ती, अनेक लोक आहेत ज्यांच्याबद्दल शाश्वती बिलकुल नाही, आणि त्यांच्यावर आपली बहुत प्रीती आहे, बहुत प्रेम आहे. त्यांनी बचावलं पाहिजे, त्यांचा नाशापासून सुटका व्हायला पाहिजे, कारण की त्यामुळे नुसतं त्याचा नाश नाही तर आमच्या घरातील शांतता भंग पावलेली, आमच्या घरामध्ये धार्मिकता भंग पावती. तो येतो, तो शिव्या देतो, तो पिऊन येतो, आणि घरातले सर्व प्रकारचे ज्या आशीर्वाद आहेत ते तर गेलेलेच आहेत, परंतु सन्मान देखील आम्ही गमावले. आम्हाला आमचा भाऊ, आमची ती प्रिय व्यक्ती हवी आहे, कारण की मी तिच्यावर प्रेम, आणि येशू ख्रिस्त तुम्हाला आणि माझ्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला तो रडताना बघू शकत नाही. मारता मारता तू का रडते, मारिया मारिया तू का रडते, तुझा विश्वास नाही काय? मी तुला सांगितलं होतं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्यासाठी चांगला वाटा निवडून घेणं गरजेचं आहे. चांगला वाटा येशू तुमच्या घरामध्ये येत आहे, येशू तुमच्या घरामध्ये येते, त्याचं दार उघडा. नुसतं खाऊ पिऊ घालू नका. आम्ही खूप सुंदर पदार्थ केला, आम्ही खूप सुंदर बिर्याणी केली, आम्ही सुंदर कपडे घातले म्हणजे हॅपी क्रिसमस झालेला आणि सर्व वर्ष चांगले गेले. नो, येशू निरंतर तुमच्या घरामध्ये असणं, आणि नुसतं असणंच नाही तर त्याचं ऐकणं देखील, त्याच्या चरणी बसून, हे देखील महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मग मेलेले लाजर देखील उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक वेळेस आपल्यासाठी आपण हे टार्गेट करायचं की मी तर जिवंत आहे देवा, मी तर आहे जिवंत देवा, परंतु माझ्या घरातली मृतपाय परिस्थिती देखील जिवंत असायला पाहिजे. की येशू मध्ये असणं देखील महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की अशी गरज आहे मला, मला देखील वाटतं की अशी परिस्थिती माझ्या घरामध्ये आहे आणि आमचे प्रियजन असणं महत्वाचं. आणि मला अतिशय आनंद वाटतो की हे मार्था मारियाच्या बद्दल सांगितलं, कारण की येशूला माहिती की बहिणीच जे आहेत, माताच जे आहेत, तेच या कार्याला पुढे चालवू शकतात. एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो आणि पुढे आपण जाणार आहोत. या दिवसामध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसून येतं की दिवस हे फार कठीण आहे, आणि मंदिरात आपण जेव्हा येतो किंवा मंदिरामध्ये बसतो तर अनेक अशा कठीण गोष्टी असतात. मला एक आठवतं की ग्रामीण भागामध्ये जायचो आणि तिथे सेवेकरिता मी एकदा गेलो माझ्या मित्राकडे, तेव्हा काही मी पाळत नव्हतं, आणि त्या मंदिरामध्ये मी गेलो आणि भक्ती सुरू व्हायच्या थोडासा अगोदर गेलो, आणि मग लोक येत होते, आत बसत होते, आणि अशा प्रकारचा दरवाजा होता, आणि दरवाजा मध्ये सर्व लोक यायचे, बाहेर आपल्या चप्पला काढायच्या, आत बसायच्या. आपण देखील ती सवय लावलेली, सगळ्यांनी चप्पल बाहेर काढायची, आत येऊन बसायचं, आणि ते येऊन बसले. आणि मग ती एक महिला, वृद्ध महिला देखील आहे, तिच्या गळ्यामध्ये शबनमची गाय होती, चांगलं वजनदार गाय वगैरे घेऊन ती आली. गेट मधून आत तिने प्रवेश केला, आणि बस
सगळं स्कार्फ बांधून वगैरे आलेली होती आणि अतिशय मला वाटतं खूपच चांगली धार्मिक आणि ती खरोखर दिसत देखील होती. आणि मग ती दाराशीच जाऊन बसली. मला जरा नवल वाटलं, कारण की आज आहे ना जागा भरपूर आहे. नाही नाही म्हणे, आम्ही इथेच बसतो, मी इथेच बसतो. बाबा किती चांगली बाई, बॅग एवढी भरलेली, बायबल पण दिसतंय, डायरी पण दिसते, म्हणजे खूप चांगली बायबल स्टडी करणारे असतात. आणि मग गाणे सुरू झाले, वर्षी सुरू झाले. मी आत गेलो. थोड्या वेळानंतर म्हटलं की बाई आता काय करते. मी बघितलं बाहेर बाई खाली बसली होती, पिशवी उघडली होती, मेथीची भाजी तिथे ठेवली होती. आणि निवडत निवडत संदेश ऐकायचा, निवडत निवडत काम पण होतंय, संदेश पण होतोय, चर्च पण होतोय, ऑल इन वन चालू. मेथी पण होतंय, काम पण होतंय, बाळासाहेबांचा संदेश पण होतोय आणि चर्चच्या आशीर्वादाने. अनेक लोक चर्चला गांभीर्याने घेतच नाही. त्यांना असं वाटतं की मंदिरामध्ये येणं म्हणजे आपलं काम करत करत काहीतरी करणं. आणि असं आपण लॉकडाऊन मध्ये केलं का? आपल्या घरामध्ये आपण केलं. चर्चला नाश्ता करत करता, जेवण करता करता, स्वयंपाक करता करता, इतर कामं करता करता आपण या 8-9 महिन्यामध्ये मंदिर अटेंड केलेलं आहे. आपण त्या मेथीवाले वांटीला बोलू नये, आपण देखील अशा प्रकारे केलेलं आहे. परंतु प्रियांनो, मार्था देखील ते करत असत कदाचित. येशू ख्रिस्त, अरे माझं लक्ष आहे ना, तू काय बोलतो. काम करता करता तुझं काम आहे माझ्या चरणी बसणं आणि ते बसून माझं वचन ऐकणं हे महत्वाचं आहे. कारण की त्याद्वारे तुम्हाला सन्मान पण देते, ऐकण्याच्या प्रती गंभीर पण आहे आणि विशेष करून हे चरणी बसणं हे देखील महत्वाचं आहे. आज प्रियांनो, आपण मंदिरामध्ये येत असताना आपल्या मनामध्ये जरी मेथीची भाजी नसली, आपल्या मनामध्ये देखील स्वयंपाक नसला, परंतु आपल्या घरामध्ये फिरत असतं, तो माझा भाऊ बाहेर गेलेला आहे, काय माहिती आणलं की मटण शिजलं की नाही, काय माहिती आता ती भाजी आली की नाही, काय माहिती तो किती वाजता येणार आहे. माझं घरी म्हणजे खूप जास्त वेळ बोलतात, त्यामुळे रात काय 1:30-2 वाजेपर्यंत सुटतात की काय, किती वाजता स्वयंपाक होईल. आपला विचार तिकडे, आपली मेथीची भाजी, आपलं मटण, आपली बिर्याणी, आपलं स्वयंपाक, आपलं घर अद्याप आपल्या डोक्यामध्ये. आपण येशूच्या चरणी बसलो, आपण मार्थाच आहोत. आपल्याला मारिया होण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मारियाने योग्य वाटा निवडलेला आहे, मार्थाने नाही. आशीर्वाद जरी मार्थाला मिळते, पण पुरेपूर आशीर्वाद नाही. मंदिराला गांभीर्याने घेणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि ते आपल्या जे हिंदू बांधवांच्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याला अनेक मुख्य वगैरे रिस्पेक्टफुली येतात. आणि कमी इथं दगडूशेठ हलवाईच्याकडून जातो, त्या रस्त्याने तिथे ट्रॅफिक आणि जर जाम असते, तिथे रस्त्यावर उभा राहून देखील ते प्रेयर करत राहतात. किती ते सिरियसली, बाहेरची चप्पल बाहेर असते, ते सगळं काही काढलेलं असतं, रस्त्यावर उभे असतात, ते कशाला लाजत नाही, लोटांगण घ्यायला लाजत नाही. प्रियांनो, आम्ही आमच्या देवाला गांभीर्याने घेतच नाही, त्यामुळे आम्ही मार्थाच अनेकदा राहतो, मारिया होत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आणि मार्थाचा मारिया होत नाही, तोपर्यंत आपला वाटा योग्य निवडलेलाच नाही. आणि त्यामुळे आम्ही जिवंत राहिलेलो आहोत, परंतु त्या जीवनामध्ये लाजराला जिवंत बघतो किंवा नाही याची शाश्वती नाही. आपल्याला त्या गोष्टीकडे वळायचं आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 92 आपण बघूया. स्तोत्रसंहिता अध्याय 92 मध्ये परमेश्वराचं वचन केल्या प्रकारे काय म्हणतं. 92 मध्ये येणे प्रकारे परमेश्वराचे उपकार स्मरण करणं. हे परस्पर तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, प्रभात समय तुझे वास्तव, प्रति रात्री तुझी सत्यता वकार. प्रभात पासून तर रात्रीपर्यंत प्रभात समय तुझे वास्तव्य, म्हणजे की परमेश्वराने मला सुंदर असा दिवस झाला, त्याची कृपा माझ्यावर झाली, मला करुणा झाली की मी झोपले खरे, म्हणजे डोळे बंद झाले खरे, परंतु कायमचे बंद झाले नाही. आता सकाळी माझे डोळे उघडलेले आहे, मला परत एकदा दिवस प्रभूच्यामुळे लावलेला आहे, त्यामुळे तेव्हा मी तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रति रात्री तुझी सत्यता मकापणे. प्रति रात्री जेव्हा झोपत असताना आपण एकत्र आलेलो, आपलं कुटुंब एकत्र राहिलं आणि प्रार्थना करत दिवसभराला दिलेले आशीर्वाद आणि बायबल वाचन हे आपण एकत्र केल्यामुळे तुमचं कुटुंब, तुमची आप्तजन जोडलेलं राहतील. आणि ते घडायलाच पाहिजे. ज्या समय तुमचं कुटुंब सहभागी त्यासाठी एकत्र येतं, तेव्हा ते कुटुंब तिथे जाणार.
असं नाही होणार की चला एक स्वर्गात गेला, मग 2-3 महिन्याच्या नंतर दुसरा धार्मिक झाला, मग तो स्वर्गात गेला, मग 4-5 महिन्याच्या नंतर एक आणखी लोकांना तारण प्राप्त झाले, मग तो स्वर्गात गेला. असं नाही चालणार. येशूचं आगमन झालं, जे दिसत आहे तेच तयार आहे, ते स्वर्गात जाते. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमचं घर जर आज त्या सहभागितेमध्ये दिसत नाही तर उद्या ते दिसणारच नाही. आणि त्यासाठी गरज काय? वाटा निवडण्याची गरज आहे. ते जीवन देणारा वाटा, जे मला चिटकून राहिलेले आहे ते आज जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही चिटकून राहिले म्हणजे तुमचं घर जिवंत आहे. हे बरोबर जरी असलं तरी विधी आणि नियम पाळण्यामुळे तुम्हाला त्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे, ते सियोन देशामध्ये प्रवेश मिळणार. प्रेज द लॉर्ड. ते विधी आणि नियम सर्वप्रथम आम्ही पाळण्याची गरज आहे, कारण की तुम्ही आणि मी मंदिराला येणारे लोक, तुम्ही आणि मी जर मंदिराला येणारे लोक जर विधी आणि नियम माहित नाही, त्यांना देवाचं वचन आणि प्रार्थना माहित नाही, साक्ष देणं आणि त्याच्या बरोबर कळकळीने जोडणं हे जर माहित नाही तर ते न येणाऱ्यांना काय माहित असतं? ते तर तुमच्या आणि माझ्याकडे बघतात ना. तुम्हाला आणि मला त्याची जाणीव नाही. तर सर्वात प्रथम तुम्ही त्याचे निवडले लोक, आणि त्यामुळे वचन या सांगत पुढे स्तोत्र करता येणे प्रकारे लिहितो 92 मध्ये की जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे, 13व्या वचनामध्ये, ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. प्रेज द लॉर्ड. जे देवाच्या परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे, रोवलेले आहे म्हणजे काय? पक्के मजबूत आहे. जसं झाड रोवलेलं असतं, त्याला आपण हलवू शकतो ना. त्या दिवशी हलवलं काढलं ते मरून जाणार, जळून जाणार, सुकून जाणार. आपण या मंदिरात रोवलेले लोक आहोत, कारण की आपली समृद्धी इथेच आहे. आपलं जीना भी इधर और मरना भी इधरच आहे. ज्या दिवशी इथून निघालो तिथेच जायचं आहे. कुठे? नाहीतर आपल्याला हे मंदिर सोडायचं, हे मंदिर सोडायचं नाही, का की ते देवाचा आशीर्वाद आहे. आणि जे परमेश्वराच्या घरात रोवलेले ते देवाच्या अंगणात समृद्ध होते. प्रेज द लॉर्ड. या देवाचं अंगण जे दिसत आहे ते समृद्धी. आता लवकरच आपलं अंगण देखील आता भरून जाणार आहे, कारण ते सुरुवात झालेली आहे आणि ते आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसणार आहे. आपलं मंदिर वाढणार आहे, आपल्या मंदिराचे स्तंभ वाढणार आहे, आपल्या मंदिराची जागा वाढणार आहे, कारण की मंदिरामध्ये रोवणारे लोक वाढणार आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण की माझ्या घरचे लाजर देखील मंदिरामध्ये येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या घरात अनेक लाजर आहे जे दूर आहे. आज माझ्या घरामध्ये असे अनेक लाजर आहे जे मरण लोक आहेत. आज अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी न्यू इयर, हॅपी न्यू इयर नाहीच आहे. त्यांचं जीवन तसंच होतं 20 मध्ये, तसंच 21 मध्ये राहणार. हे आम्ही आणि दुनिया देखील म्हणते की कुछ नहीं बदलने वाला, इसके लिए कुछ इसमें बदलने वाला नहीं, बदलने वाला यीशु है. प्रेज द लॉर्ड. हम उस यीशु के भक्त हैं, उस यीशु के नुमाइंदे आहेत. आणि आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की मेलेला लाजर जरी सडलेली बॉडी जरी असली, दुर्गंध देणारी बॉडी जरी असली, घृणित अशी बॉडी असली, सर्व प्रकारच्या आजाराने जरी बांधलेली ते लाजरची बॉडी असली, तरी तो शुद्ध पवित्र होऊन बाहेर येणार आहे. आणि स्वतः बाहेर आला नाही तर अनेक लोक त्याच्या कडे बघून देवाचा गौरव करत होते. जिथे जायचं येशूपेक्षा त्याला बघण्यासाठी लोक जास्त उत्सुक होते. का? कारण की हा मेलेल्यातून उठलेला लाजर आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे आणि माझे मुलं, माझे कन्या, माझे प्रियजन जे हरवलेले ते देवासाठी एक महान मोठी साक्ष होणार आहे, जसं लाजर झाला. आणि तीची तयारी करण्यासाठी वचन आम्हाला सांगतं की पुढे की वृद्धपणाची ते फळ देतील, ते रंगटीचे ते टवटवीत असतील. प्रेज द लॉर्ड. गव्हर्नमेंटने 60 वर्षाच्या बदला, परंतु आम्ही रसभरीत टवटवीत येत आपल्याकडे बघून होता हे काय 50 टक्के दिसली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की परमेश्वराच्या वचनात प्रार्थना चालणारे हे आशीर्वाद आहे जे मंदिरात रोवलेले आहे, जे अंगणात समृद्ध होणार आहे, ते टवटवीत आहे आणि रसभरीत आहे. आणि यामुळे कळलं की आपला देव किती महान. प्रेज द लॉर्ड. आणि हे सर्व करण्यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आणि मला आणले आहे. आपलं कार्य संपलेलं नाही. आपण इथे नुसतं दान टाकण्यासाठी किंवा टाकण्यासाठी आलो नाही. इथे काहीतरी गाणे गाऊन, गीत गाऊन घरी जाण्यासाठी आलो नाही. आम्ही स्वतःला येशूला देण्यासाठी आणि आपल्या घरातल्या लोकांना देखील येशूमध्ये आणण्यासाठी, मिळवण्यासाठी नवीन वर्षामध्ये ते आलेलं. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला जरी त्यांना या गोष्टीची जाणीव नसली, पण आम्हाला या गोष्टीची जाणीव जगणे मला ख्रिस्त, मरणे हे मला नाव आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त नाही तर काहीच नाही. सर्व काही मिळवले आणि आत्मा गमावला तर काय लाभ. आज
परत यावे, तिने देखील आशीर्वाद मिळावा. माहिती किती दिवस प्रार्थना देखील त्याने आपले प्राण द्यावे, सगळ्यांचा फायदा व्हावा यासाठी येशू ख्रिस्ताने स्तंभावर प्राण दिले. तुमचं तो नुकसान करून तुम्हाला तो काही देणार नाही. आमचा देव फसवणार नाही. आमचा देव आशीर्वाद देणारा देव आहे. आणि त्यामुळे तुम्ही मागा. रविवार जर तुम्ही देवासाठी किंवा रोज जर तुम्ही देवासाठी वेळ देते तर देव जो पगार तुम्हाला मिळत आहे त्याच्या दुप्पट पगार देते. जोरदार काळात येशूसाठी वापरा. आमचा देव ख्रिस्tusमध्ये म्हणत आहे की जे काही तुम्ही गमवले, यहोवा जे काही तू गमवले आहे त्याचं दुप्पट मी तुला देणार आहे, कारण की तू त्या समयामध्ये विश्वासू असं राहिलेला आहे. आज जर तुम्ही या समयामध्ये विश्वासू राहिले, कठीण समयामध्ये येशूमध्ये विश्वासू राहिला, तर बघा येणाऱ्या दिवसामध्ये देव म्हणतो जे काही तू माझ्यासाठी गमवले आहे दुप्पट मी तुला परतफेड करणार. मनुष्य गव्हर्नमेंट नाही, येशू परतफेड करणार आहे. आणि यासाठी प्रियानो ते देखील फार महत्वाचं असं आहे. त्याबरोबरच एक आणखी अशी गोष्ट आहे की अनेकदा आपण नवीन वर्षामध्ये आलेलो 8-9 महिन्यामध्ये कुछ भी नहीं बदला, बहुत कुछ बदला. ताळीवाला रोड के चर्च में बहुत कुछ बदलाव दिला. दिखा ना सब कुछ बदलाव. का बदललं रे? कारण की आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आमचे श्रम, परमेश्वराचा आशीर्वाद हे सर्व जुळून आलं. त्यामुळे आता चर्च मध्ये आल्यानंतर आपल्याला बहुत सारा बदलाव दिसला. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियानो हे देखील सत्य की शैतान भी बदला नाही. नका विसरू की शैतान एकदम का शैतान जितकं देवाचं कार्य वाढतं तितकं शैतानाचं कार्य देखील वाढतं. त्यामुळे आमच्या मंदिरासाठी किंवा आपल्या लोकांसाठी शैतानाचं काम देखील परत एकदा होतं. 31 तारखेला मी एक उदाहरण दिलं होतं. परत एकदा देणं मला खूप आवडेल. 31 तारखेला अनेक जण होते आणि मी ते उदाहरण दिलं होतं की प्रियानो या दिवसामध्ये अनेक मत जे तुम्हाला भ्रष्ट करण्यासाठी, बायबल उघडूनच लावण्यासाठी, परंतु बायबल उघडून इतर गोष्टी सांगण्यासाठी देखील सज्ज झालेले आहे. आपल्याचं नाव यहोवा विटनेस असतं, यरूशलेम माता असतं, माउंटेन जीसस असतं, अनेक प्रकारे असू शकतात. ते असे कल्ट आहे, ते तुम्हाला असे विचार पेटतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं अरे ख्रिस्ती मंडळीमध्ये कुछ नाही, ख्रिस्ती मंडळीमध्ये काही नाही. आमच्याकडे आम्ही तुम्हाला खराच ख्रिस्त दाखवतो, खरी गोष्टी दाखवतो. खरं की खोटं हे मी सांगण्यापेक्षा जर आपण रोज बायबल वाचत असतो तर आपल्याला स्वतःच कळून जाणार. मी आमचा येशू सांगतो की अनुभव घेऊन पहा मी किती चांगला. प्रेज द लॉर्ड. पाळत सांगतो म्हणून नाही, तर हे बायबल काय सांगतं ते जेव्हा आपल्याला माहित आहे तर कोणी देखील तुम्हाला फसवू शकत नाही, कोणी देखील तुम्हापासून काही मिळवून घेऊ शकत नाही. आणि ते उदाहरण परत एकदा रिपीट करतो की एक शेतामध्ये खूप सारे टरबूज लावले आणि त्या टरबूज लावल्यानंतर खूप छान पीक आलं आणि सगळ्यांना वाटू लागलं की या वर्षी खूप अच्छी कमाई होणार. परंतु काय झालं की त्या शेतकऱ्याला असं निदर्शनात आलं की रोज काही टरबूज रोज रात्री गायब होऊन जातात. रोज रात्री काहीतरी टरबूज काय व्हायला लागले, गायब व्हायला लागले. तेव्हा काळजी झाली. या वर्षी खूप चांगलं पीक येईल, खूप चांगलं प्रॉफिट दिसत मला, परंतु असेच टरबूज गायब होत राहिले तर एक दिवस सगळं गायब होऊन जाणार, मला काहीच फायदा मिळणार. मग त्याने एक बोर्ड लावला की एका टरबूज मध्ये मी विष पेरून ठेवलेला आहे, बी अलर्ट, सावध रहा. एका टरबुजात काय पेरले मी, विष पेरलेलं आहे. चोर आले सगळीकडे, म्हणजे आज जातो चोरचा 5 पोते भरून घेऊन जातो. अचानक सरची नजर येते बोर्ड कडे की एक विष पेरलं. कोणतं टरबूज आहे? सगळीकडे बघितलं कुठे आणखी बोर्ड लागला आहे का, विषवाला टरबूज, विषवाला टरबूज, विषवाला नाही, विषवाला टरबूज सगळे सारखे दिसत आहे टरबूज. मग ते घाबरले, जाऊ दे बाबा, कोण आपल्या जीवावर इतका फायदा झाला तर जाऊ दे, थोडा दुसरं शेत शोधू आपण. आणि ते परत जायला लागलं. एक चोर हुशार होता, त्याने काय केलं, जाता जाता एकच्या जागेवर 2 करून टाकला की इथे 2 टरबूज मध्ये विष पेरलेलं आहे. किती टरबूज मध्ये? 2. पहिले किती टरबूज होता? 1. आणि मग दुसऱ्या दिवशी तो आला शेतकरी, त्याला खूप आनंद झाला. अरे आज तर सगळं काही सुरक्षित दिसतं, बोर्ड ने बहुत काम करके दिया की बोर्ड मुळे आज माझे टरबूज आणि चोरी आणि चोर हे सगळे यापासून मला सुरक्षण मिळालं. आणि बोर्ड कडे ते नीट डिरेक्शन पाहिलं की 1 + 1 + 1 म्हणजे दुसरा 1 कोण आहे? आता चोरानेच विष पेरून गेलेला असं वाटतंय आपल्याला. आता मला तर माहिती की मी टरबूज मध्ये विष पेरलं, पण चोराने आता कुठे विष पेरलंय माहिती. आणि आता मी जर टरबूज खाल्लं तर मीच मरून जाईल.
आणि अशा कारणाने त्यांनी कोणतंच तरतूद खाल्ले आणि विकले. सैतान वचनाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या मंडळीमध्ये जीवनामध्ये विष पेरू इच्छित कि कुछ नहीं होता मंदिर में जाने से, कुछ नहीं होता चर्च करने से, कुछ नहीं होता यीशु यीशु करने से. ख्रिस्ती मंडळी में क्या आहे. आणि अशा प्रकारे अनेक लोक आणि विचारचे लोक आणि कल्ट आमच्यामध्ये येत आहे आणि आम्हाला विषयाची परीक्षा जर करता येत नाही. विषयाची टेस्ट करण्यासाठी काय करायला आपल्याला पवित्र शास्त्र मंदिर हे महत्वाचं. मंदिर मध्ये शिक्षण दिले जातं, बायबल मधूनच शिक्षण दिले जातं आणि ते शिक्षण तुम्ही घ्या, शिका, अनुभव घ्या, चाकून बघा की काय सत्य आहे. आणि जर तुम्हाला सत्य करणार तर तुम्ही कधी देखील चोरासारखे फसवले जाणार नाही किंवा त्या मालकासारखे फसवले जाणार नाही. परंतु आम्ही त्याचा लाभ न घेतल्यामुळे शैतान बी पेरत आहे आणि तुम्ही आणि मी परत एक बार मंदिरापासून लाभापासून मंदिराच्या लाभापासून होतो. शेतकऱ्याला वाटलं की यावर्षी खूप लाभ होईल, पण झाला का त्याला लाभ नाही, कारण की तिथे विष पेरले गेलेले. तुम्हाला आणि मला वाटतं की 31 मध्ये मला खूप लाभ होणार आहे, खूप प्रॉफिट होणार आहे, खूप काही काय मिळणार आहे, परंतु शैतान येऊन बी पेरून तुमचा सर्व लाभ परत एक बार धुळीत मिळणार आहे. सर्व मेहनत याच्यावर पाणी फिरणार आहे. तर सावध असा. शैतान हा निश्चितच लोकांना भडकवणारा दुष्ट असा शैतान आहे. त्यामुळेच एक उदाहरण मस्त 13व्या अध्यायामध्ये दिलंय की जेव्हा पेरणी करणारा पेरणी करतो, पेरणी करण्याचं उदाहरण आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत की दुष्ट येऊन त्याला काय करतो, दुष्ट काय करतो त्याला. या दिवसामध्ये तुम्ही आणि मी वचन ऐकत आहात देवाचे. बायबल स्टडी सुरू होणार आहे रात्रीच्या वेळेस. हिलिंग प्रेयर आहे, एकदम गुरुवार चुकवलेलं नाहीये. आणि आता देखील लॉकडाऊनच्या नंतर जितके लोक आले सगळ्यांसाठी मी डोक्यावर आठवण प्रार्थना केली की नाही केली. प्रत्येकाला ते जाऊन प्रार्थना केलेली होय. नो कोरोना कोणताही आजार असो, प्रभू येशूच्या नावामध्ये या मंदिरातून तो बरा झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की बरा करणारा व्यक्ती नाही, मनुष्य नाही, येशू आहे. आणि त्या येशूच्या नावामध्ये हे मंदिर उघडले गेले. मंदिराची सेवा देखील सुरू झालेली आहे आणि ती सेवा पहिले पण देवाची होती, आज देखील देवाची. तुम्ही या, इतरांना पण घेऊन या. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरच्या असतील किंवा शेजारी असतील त्यांना देखील घेऊन या आणि म्हणा की बघा या मंदिरामध्ये देवाचे आशीर्वाद खुले झालेले आहे, ओपन झालेले आहे. चला आपण जाऊ आणि आशीर्वादाचा लाभ, आरोग्याचा लाभ, शांतीचा लाभ, जीवनाचा लाभ, येशूचा लाभ आपण घेऊया. प्रेज द लॉर्ड. परंतु दुष्ट काय करतो, दुष्ट काय करतो तो तुम्हाला समजू देत नाही. आपलं लक्ष कुठेतरी आता दुसरीकडे फिरत आहे. बाळासाहेब ओढत आहे, 1 माईक 2 माईक 3 माईक 4 माईक लावून बोलत आहे. एक पण माईकचा आवाज कानात जात नाही. गेला तर ह्या कानातून जाऊन त्या कानातून बाहेर जाते. आपल्याला हे लक्षात ठेवायचं की बीज जे आहे ते शैतान जो आहे तो हिरावून घेतो. दरबारीच्या बाहेर गेल्यानंतर परत आपण त्या दुनियात वागून आठवडाभर वागून बघतो. तसं चालणार नाही. हे आमच्या डोक्यात फिरत राहायला पाहिजे की मी योग्य वाटा निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी येशूच्या चरणी बसण्याचा वाटा निवडून घेतला. मला मारता नाही, मला मारिया व्हायचं आहे आणि येशूच्या समेतच राहायचं आहे. आणि असं जर आपण वारंवार स्वतःला फसवून सांगत राहू, हे आपल्या डोक्यामध्ये फिरत राहिलं, मला सांगू द्या अनेक लाजतले ते जीवन होणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर शक्य नाही. दुसरी गोष्ट, काही लोकांचं मूळच भरत नाही. बी पेडलं पण ते झाड जे आहे किंवा ते कारण की संकट येतात, अडथळण येतात. आपल्या जीवनामध्ये काय सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट आणि अडथळण. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील, शिष्यांच्या जीवनामध्ये देखील अडथळण होते, संकट होते, प्रॉब्लेम होते. आणि हे असणार, हे बायबल मध्ये कुठेही असं लिहिलंय का की सगळं काही संपून जाणार. हे नियंत्रण चालत राहणार आहे. परंतु पौल म्हणतो की मी याचा अभिमान बाळगतो की यामुळे मला ख्रिस्त आणखीन जवळचा वाटतो. प्रेज द लॉर्ड. आणि या संकटामुळे आणखीन लोक देवाच्या जवळ आहे. आपणच नव्हे, इतर धर्मी देखील देवाच्या जवळ आहे. आणि देव कुठे आहे, देव कसा आहे, देव काय करतो, देव कसं मला आशीर्वादित करणे याचा शोध सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, जर त्या देवाला तुम्ही आणि मी संधी दिली तर त्याचे वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मूळ घालणार. आणि आताच वचन स्तोत्र 92 वाजले की ते काय करतात मंदिरामध्ये, काय सांगितलंय, काय करतात ते परत वाचायचं 92 वाजता 11 वचन.
जे मंदिरात रोवलेले आहेत मजबूतीने, आता सांगितलं त्याला उपटून टाकलं तर त्याचं जीवन संपलं. मंदिरात तुम्ही रोवलेले, तुमचं मूळ यामध्ये पक्का आहे, मग बघा देवाचे मंदिराचे सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. काही लोक संसाराची चिंता यामुळे वाढ होत नाही. आपण घरी जातो म्हणतात टेन्शन टेन्शन टेन्शन, दडपण, भीती, आपल्याला सायरनचा आवाज, आपल्याला गरिबीचा आवाज, आपल्याला रडण्याचा आवाज, आपल्याला भांडण्याचा आवाज येतो, आपण घाबरून जातो, निराश होऊन जातो. आपल्याला वाटतं आता काही खरं नाही, आता काही बरोबर होत नाही. आणि ही संसाराची चिंता देखील आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला मजबूत होण्यापासून रोखते. आम्हाला ते सर्व आवाजासाठी नुसते कानामध्ये हेडफोन घालून चालणार नाही, किंवा आपल्या कानामध्ये नुसतं काही कापूस घालून चालणार नाही, तर आपल्या कानामध्ये अंतःकरणामध्ये देवाचे वचन पेरणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे वचन आपल्यामध्ये, त्यानंतर कोणी 60%, कोणी 100%, कोणी 30% फळ दिलेले आहे. आज आपल्या घरामध्ये 100% जर आपल्याला फळ हवे, प्रत्येक व्यक्ती जर मंदिरात हवा आहे, तर आपल्याला देवाच्या वचनाला नुसतं ऐकणं पुरेसं नाही, ते प्रश्न स्वीकारणं देखील पुरेसं नाही, त्यानं आचरण करणं देखील. त्यामुळे मोशे काय म्हणतो, मी जे विधी व नियम तुम्हाला लावून दिले ते परमेश्वरापासून आहे, आणि जेव्हा तुम्ही ते पाळाल तेव्हा तुम्हाला त्या नवीन राष्ट्रामध्ये प्रवेश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं ऐकून चालणार नाही, नुसतं टाळ्या वाजून चालणार नाही, नुसतं रविवारची भक्ती आणि गुरुवारची भक्ती पुरेशी नाही, तर तुम्ही सर्व गुडघ्यावर येऊन आपल्या घरासाठी, आलादरांसाठी आपण प्रार्थना करत आहोत, अश्रू ढाळत आहे. देव देखील देऊ इच्छितो, कारण की आमचा देव घराने आशीर्वादित करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला जक्क्याच्या बद्दल तो काय म्हणतो, जक्का एकटाच गेला घरी घेऊन, परंतु काय येशू म्हणतो, आज तुला घराण्याला चालतो. आज जरी आपण एकटे येत असलो, परंतु येशूला घेऊन जेव्हा आपण घरात जाऊ, आपल्या घराण्याचं तारण होणार आहे. किती लोकांना घराण्याचं तारण होणार. त्यामुळे प्रियांनो, मी जर बचावलेला तर माझं घर देखील बचावलं पाहिजे. मी जर वचनात तर माझं घर वचनात असायला पाहिजे. मी जर प्रार्थनेत तर माझं घर देखील प्रार्थनेत असायला पाहिजे. मी वर गेलं आणि माझ्या घरात जर नरकात गेले बाकीचे लोक, हे मला आनंद देणार. आज देखील आपल्या मुलं कुठेतरी बाहेर गेलं, उशिरा घरी आलं तर आपल्याला किती टेन्शन येतं. कोणाचा जर अपघात झाला आणि आपल्याला फोन आला नाही, तुझ्या मुलाचा अपघात झाला, आपल्याला किती शंका कुशंका मनामध्ये येतात. कधीच मुलगा घरीच आला नाही रात्रभर, मुलगी किंवा मुलगी आली तिथे किती आपल्याला टेन्शन येते. आणि कायमच राहून गेला तर नाही चालणार. आपल्याला हे पटण्यासारखं नाहीये, परंतु आम्ही आज देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. पैशाने आमची मुलं बचावणार नाही, पैशाने आधार बरे होणार नाही, धनसंपत्तीने आमची शांती जी आहे ती गमवलेली शांती तुम्हाला मला मिळणार नाही. शांती, पैसा, धन, हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते जर तुम्हाला मिळवायचं तर ते एकच आहे, तो येशूच देणार आहे. प्रेज द लॉर्ड. की जगभरातल्या गोष्टी क्षणिक तुम्हाला शांती, पैसा, धन, समृद्धी, सार्वकालिक जीवन कोणाच्या हातामध्ये. यामुळे येशू म्हणतो पुनरुत्थान व आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो मेला असला तरी त्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेलं आहे. ते जीवन देण्यासाठी आज जेव्हा आपण या मेजापाशी आलो असताना, येणाऱ्या दिवसामध्ये आपलं संपूर्ण ज्ञान देखील याच्या मेजापाशी इथे जर गुडघ्यावर बसलेलं आपल्याला दिसत तर किती आनंद होईल ना करायला. त्याबरोबरच माझे शेजार पाजारी जर माझे शेजारी असतील आणखीनच जास्त आनंद. आज जसं इथे आपल्याला आनंद आहे तसं तिथे देखील आपल्याला जर आनंद पाहिजे, परत एक बार वचन आम्हाला सांगतं की जे विधी व नियम मी तुम्हाला लावून गेलेले ते जर तुम्ही योग्य प्रकारे पाळाल तर त्या राष्ट्रामध्ये तुमचं प्रवेश होणार. सुरुवात तर मी करून दिले, तुम्ही परमेश्वराला चिटकून राहिले, त्यामुळे आज तुम्ही जिवंत आहात. तुम्ही जिवंत आहात, परंतु जिवंत असून चालणार नाही. तुम्हाला प्रवास करत त्या राष्ट्राकडे जायचं आहे. ज्या राष्ट्राकडे जात असताना नियम मी लावून दिले ते पाळायचे. जर तुम्ही ते पाळता तर तुम्हाला कुठे मिळणार आहे, स्वर्गीय राज्यात प्रवेश होणार आहे. मारिया मारिया तुझ्या वाटा. किती लोकांना असं वाटतं की तो या वाटा माझा पण वाटा. प्रत्येकाचा हात वर आहे. पुरुष म्हणते आमच्यासाठी चढ मारियासाठी बोलतो, आम्ही तर लाज नाही, आपण पण मारिया आहोत. सर्व सगळ्यांचा तो वाटा आहे चढणी बसल्याचा वाटा, आणि तो वाटा तर आम्ही निवडला.
प्रभूला आम्ही तुला बरोबर धन्यवाद देतो की आमच्या समय तुझ्या पवित्र वचनाचे द्वारे तू आमच्याशी बोलते कारण की पित्या तू आम्हावर प्रीती करतो आज प्रत्येकाचे वचन आम्ही ऐकत असताना जे गमावलेले हरवलेले दुरावलेले त्याच्याबद्दल दाखला देत असताना तू निश्चितच अनेक दाखले देत ते सांगितलेले की 100 पैकी 99 सुरक्षित आहे परंतु एक हरवलेल्या मेंढरासाठी तो शोधायला निघालेला आहे तो पिता हात पसरून आपल्या त्या पुत्राची वाट बघत आहे तो हरवलेला आहे तो लांब गेलेला आहे तो घरापासून दूर गेलेला आहे आणि त्या मुलासाठी तो वाट बघत असताना जेव्हा तो आलेला आहे तेव्हा त्याने आनंद केलेला आहे कारण की हा पुत्र उधळा पुत्र होता येशू तो प्रीती आणि कळकळीने भरलेला दाखले देऊन आम्हाला हे सांगते की आज आमच्या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही वचनात आहोत प्रार्थनेत आहोत परंतु अनेक जण उधळलेले आहेत अनेक जण दूर गेलेले पित्या अनेक जण नाशाकडे चालले पित्या आणि त्यामुळे आमच्या घरातील शांती येशू असून देखील अशांतिमय झालेली आहे आम्ही वचन वाचतो परंतु लक्ष लागत नाही आम्ही पेत्र विद्या आम्ही घरामध्ये प्रार्थना करतो तरी देखील आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि मिळालं तरी आम्हाला दुःख यातनाच आज आमच्या घरामध्ये गरिबी हलाकी आणि निराशेचं वातावरण कारण की काही देखील बदल झाला दिसत नाही परंतु येशू आज तुम्हाला पवित्र वचन हे दिलेलं आहे की आम्हाला मंदिरात नव्याने रोवण्याची गरज आहे नव्याने स्वतःची उभारणी करण्याची गरज आहे वचनामध्ये प्रार्थनेमध्ये दृढ होण्याची गरज आहे सामर्थ्याने वचनामध्ये आम्हाला निश्चितच पुढे वाढण्याची गरज आहे कारण की हे विधी नियम जे तू आम्हाला शिकवलेले आहे ते जर आम्ही पाळत राहिलो त्याच्यामध्ये आम्ही गंभीर आणि स्थिर झालो येणाऱ्या दिवसामध्ये 100 पट 60 पट 30 पट फळ देणारे आम्ही होणार आहोत आणि आमच्या घराचा कोणाचा देखील या जगामध्ये देखील नाही आणि जगाच्या नंतर देखील नाश होणार नाही यासाठी तुझ्या आजचं ते अद्भुत वचन तुझ्याकडून आम्हापर्यंत आलेलं आहे आणि जे प्रॉमिस आहे की 21 साठी तू आम्हाला सांगितलंय की ते विधी आणि नियम मी तुम्हाला लावून दिले ते जर तुम्ही पाळाल तर तुम्ही त्या देशात प्रवेश करा त्याच्याकडे बघून ते नियम पाळताना लोकांच्याकडे बघून लोक म्हणतील की खरोखर हे राष्ट्र समंजस शुद्ध लोकांचं राष्ट्र आहे हो पाहिजे त्या ख्रिस्ती मंडळीच्या लोकांच्याकडे बघून लोकांनी म्हणावं की खरोखर हे लोक ख्रिस्तात मुळवलेले लोक शुद्ध आणि बुद्धिमान लोक आहे जे नुसते बचावलेलेच नाही तर हे आशीर्वादित असे लोक आहेत आणि ह्यांचा देव त्यांच्या सभेत आहे आणि याचमुळे इमॅन्युअलचे आशीर्वाद देखील त्यांना मिळालेले आहे हा प्रत्येक परीक्षा आहे ती मंडळीची दुरावलेली निराशकांसाठी जे कोणी प्रार्थना करतो तिथे प्रार्थना करण्याचं बळ शक्ती अनुग्रह करो आणि यापासून आजपासून पेत्रच्या नवीन वर्षामध्ये जी काही भक्ती होईल त्या प्रत्येक भक्तीमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते जे उतरते ते दुप्पट उतरू दे पेत्र आणि प्रत्येक निराश दुःखी आजारी कष्टी आणि सर्व आर्थिक समस्याने आणि सर्व शैतानी बंधने बांधलेल्या लोकांना मुक्ती मिळावी अशी अनुग्रहाने कृपा प्रभूंना विधी करता जाण्याच्या अगोदर जे एक अर्पण विधीकडे जातो ते देखील तो आम्हासाठी विशेष आशीर्वाद भक्ती आशीर्वाद देखील संदेश आशीर्वाद त्याप्रमाणे ऑनलाईन मध्ये जे लोक दुःखी आहे निराश आहे आज मोठ्या अपेक्षेने आशेने येशू तुझ्याकडे बघत आहे त्यांना देखील आशीर्वाद येशू ख्रिस्त आमचा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक